ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। कसाराजवळील खोडाळा रस्त्यावर भीषण अपघात। अपघातात एक मयत तर 8 जखमी। सुदैवानं धरणाच्या पाण्यात जाता जाता बचावली जीप। कसाराजवळील विहीगाव खोडाळा मार्गावरील अप्पर वैतरणा धरणावरील पुला अगोदर एक प्रवासी जीप 200 फूट खाली दरीत गेल्यानं या अपघातात एका वयोवृद्ध व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाली आहे, तर 8 जण जखमी झालेत। जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं त्यांना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खर्डी येथे पाठवण्यात आले। सविस्तर माहिती अशी आहे की आज सकाळी कसाराजवळील माळ येथील झुगरे कुटुंबीय एका खाजगी वाहनातून माळ या गावातून खोडाळा येथे घरगुती कामासाठी निघाली असता विहीगाव सोडल्यानंतर एका वळणावर वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले। त्यामुळे वाहन चालकानं गाडी डाव्या बाजूकडील एका दरीच्या दिशेनं फिरकवली। अचूक अंदाज न आल्यानं जीप गाडी क्षणात खोल दरीत कोसळली। पलटी मारत गाडी खाली असलेल्या धरण पात्राच्या पाण्याजवळील एका खडकावर जाऊन अडकली। या भीषण अपघातात 8 ते 9 जण जखमी झाले असून जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। या दरम्यान जखमींपैकी दादू झुगरे वय 65 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य जखमींवर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पल्लवी आखाडे यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी खर्डी इगतपुरी येथे पाठवण्यात आले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, नायब तहसीलदार चौधरी, कसारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत। प्रसंगावधान राखत आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी तात्काळ जखमींना मदत केली आहे। ब्रेकिंग न्यूज मराठी, कसारा।